2047 पर्यंत भाजपचं सरकार राहणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं भाकीत. सरकार टिकवून ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रचंड ताकदवान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी प्रचंड ताकदीनं उभं राहायचं असल्याचं बावनकुळेंचं आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले पालघर दौऱ्यावर. मुख्य राज्य महामार्गासह गावपाड्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची शिवेंद्रराजेंकडून पाहणी. 15 ऑगस्टपासून बेस्ट कर्मचारी संघटनेचा पुन्हा संपाचा इशारा. विविध मागण्यांसाठी तोडगा न निघाल्यानं बेस्ट कर्मचारी संघटनेचे शशांक राव यांची आक्रमक भूमिका. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणार. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांची माहिती. 27 गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन. नागपुरातील व्हेरायटी चौकात भारतीय जनता युवा मोर्चाचं आंदोलन. पप्पू यादव यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. पप्पू यादव आणि राहुल गांधींविरोधात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. इंदापूरमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कृषी यंत्रसामग्रीचं वाटप. कार्यक्रमानंतर छोट्या पॉवर टिलरची दत्तात्रय भरणेंकडून पाहणी. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंचं पोलीस महासंचालकांना पत्र. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी. धुळ्यात एबीपी माझाच्या बातमीची हरित लवादाकडून दखल. पारोळा रस्त्यावरील 98 झाडांची तोड हरित लवादानं थांबवली. रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेनं वृक्षतोडीचे आदेश दिले होते. ठाणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर. निधी अभावी विद्यार्थ्यांचा पोषण आहार 2 महिन्यांपासून बंद. शहापुरात ताटली मोर्चा काढून श्रमजीवी संघटनेचं आंदोलन. नांदेडमध्ये उद्योजक कौस्तुभ फरांदेंच्या घरासमोर मृतदेह ठेवून सावंत कुटुंबाचं आंदोलन. विकसित करण्यासाठी दिलेला प्लॉट हडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप. हिंगोलीच्या जवळा बाजाराजवळ भरधाव कारचा अपघात. घटनेत दोघांचा मृत्यू, 1 जखमी. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. सांगलीच्या जत तालुक्यात 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या प्रकरणात मोठी अपडेट. आरोपी पांडुरंग कळलीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल. सोलापुरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरात टॉवेलच्या कारखान्याला आग. पीपी टॉवेल कारखान्याला अज्ञात तरुणांनी आग लावली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. धुळे जिल्ह्याचा लळिंग कुरणचा धबधबा पाहण्यासाठी गेलेला पर्यटक पाण्यात अडकला. झाडाचा सहारा घेतल्यानं तरुणाचा जीव थोडक्यात बचावला. 28 ते 30 जुलै या 3 दिवसांच्या उत्सव काळात साईबाबांच्या संस्थानाला तब्बल 7,81,00,000 रुपयांची देणगी. मागील वर्षीच्या तुलनेत 1.5 कोटींची भर. पेट्रोल पंपावर E20 आणि शुद्ध पेट्रोल हे दोन्ही पेट्रोल उपलब्ध असावेत आणि E20 हे शुद्ध पेट्रोलपेक्षा स्वस्त असावं. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारकडे मागणी. वंचितच्या कार्यकर्त्यांचा पुणे सातारा रस्त्यावर रास्ता रोको. पोलिसांकडून धरपकड. बळाचा वापर करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दया नदीची पातळी वाढत असल्यानं ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती गंभीर. नदीचं पाणी रस्त्यावर. पालघर जिल्ह्यात कंचाड ते कुडूस 24 किलोमीटरचा महत्त्वाचा मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात. वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. पुण्यात इंदापूरच्या सरसेवाडी टोल नाक्याजवळ सिमेंट वाहतूक करणाऱ्या धावत्या टँकरला अचानक आग. सोलापूरहून पुण्याच्या दिशेनं हा टँकर जात होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 7 बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 57 किलो वजनी गटात जॅस्मिन लांबोरियाला सुवर्ण पदक तर 54 किलो वजनी गटात प्रीती पवारचीही सुवर्ण कामगिरी.